नम परमकल्याण नम परमंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः. आता चिंतनाचा अभंग. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही भवहा तारी दातारा. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी धन्य तुची विठोबा. करी या तिमिरांचा नाश, उदय होवोनी प्रकाश, तोडी आशापाश करी वास हृदयी. पाहे गुंतलो नेणता माझी असो तुम्हा चिंता, तुका ठेवी माथा आता पायी राखावे. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही भवतारी भवहा तारी दातारा. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आज चर्चेला आपण चिंतनाला आपण घेतलेला आहे. हा अभंग एका वेगळ्या कारणाने प्रसिद्ध आहे. खरं तर हा अभंग पहाटे काकड्याच्या वेळेला म्हणण्याचा प्रगाध आहे, पण हा अत्यंत वेगळ्या कारणाने प्रसिद्ध आहे. भगवंताचं नाव जरी तोंडामध्ये असलं ना तरी ते अखंड मुखामध्ये नाव राहण्यासाठी म्हणून काहीतरी आपल्याकडे अजून काही गोष्टीची गरज असते. एखाद्याला गुरु मिळाले, एखाद्याला सत्पुरुषांचा बोध झाला, एखाद्याच्या हातात सद्ग्रंथ आला, तरी त्याचं सातत्य टिकण्यासाठी काहीतरी एक वेगळी गोष्ट लागते. आणि ती वेगळी गोष्ट म्हणजे कृपा अनुग्रह. या अभंगाचा पायाच मुळे भगवंता तुझं नाव मुखात आहे, पण तुझा कृपानुग्रह अजूनही हवाय पाहिजे. असा कृपानुग्रहाची मागणी करत असताना काय आहे मी आणि मला कुठे यायचं आहे, या दोन्ही गोष्टींची चर्चा तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये केलेली आहे. मी तर आपल्याला आवर्जून सांगेन की हा अभंग नित्य पाठामध्ये ठेवा प्रत्येकाने, आणि नित्य एकदा तरी या अभंगाचा उच्चार करा. कारण हा कृपा अनुग्रह प्राप्त करून देणारा किंवा मागणारा अभंग आहे. यात भगवंताला प्रार्थना केली आहे की भवहा तारी दातारा, हे दातारा माझे चित्त तुझ्या पायी राहील, कायम तिथं स्थिर राहील, अशासाठी काहीतरी कृपा अनुग्रह तू माझ्यावरती कर. काय आहे की भगवंताचं नाव मुखामध्ये येतं, परंतु संसारातल्या अशा काही गोष्टी येतात की ज्या गोष्टींच्यामुळे एकदम नकळत, आपल्याही नकळत पटकन आपण नामापासून दूर जातो, भगवंतांच्यापासून दूर जातो, किंबहुना आपण कुठेतरी पुन्हा संसारात अडकतो. तर ही गोष्ट लक्षात राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे की राहे ऐसे करी काही. तुम्ही असा कृपा अनुग्रह करा की वाटेल ते झालं तरी माझं मन, बुद्धी, चित्त, अहंकार किंवा माझं चित्त हे तुमच्या चरणाशी स्थिर राहील. आणि ह्यासाठी आपण माझी बाई म्हणजे हात धरून मला या भवसागरातून तारुण्या पार करा. मला थोडी एक चर्चा आवर्जून करायची. आपण पुष्कळदा भवसागर 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 शब्द वापरतो. भवसागर म्हणजे नेमकं काय हो? तर भव म्हणजे काय, तर सागर का म्हटलंय, तर भव म्हणजे संसार. भव हा संसाराला वर्णन करणारा शब्द आहे. आपण ज्या वेळेला संसारामध्ये येतो त्यावेळेला आपल्याला कल्पना नाही की आपण 84 लक्ष योनीमधनं भटकत असतो, आणि हे सगळ्या योनीतून जाणं हे अनिवार्य ठरतं. फक्त जर भगवंताची, सद्गुरूंची आपण स्वतः केलेल्या साधनेची कृपा झाली तर मनुष्यजन्म लवकर मिळतो. मग या मनुष्यजन्मामध्ये आपण जर काही ईश्वरीय चिंतन केलं, काही अनुष्ठान केलं, काही सुकृत प्राप्त केलं, तर त्या योगाने आपल्याला भगवंतांची प्राप्ती होते. तिथं जाण्यासाठी एकमेव दरवाजा, गेट म्हणजे हा मनुष्यजन्म आहे. पण मनुष्यजन्म कसा आहे माहिती आहे का? आताच्या सिरियलमध्ये कसं की एखादी गोष्ट सरळ दाखवता पुन्हा प्रश्न, समस्या 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 उभ्या करतात, तसं या संसारामध्ये म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एक गोष्ट करता करता पुढच्या समस्या येतच राहतात. म्हणजे आपल्याला टास्क, समस्या, प्रश्न हे सातत्याने आपल्या पाठीमागे लागले. जन्माला आलेल्या बालकापासून ते मृत्यू येईपर्यंत ह्या समस्यांनी आपल्याला सोडलेलंच नाही आहे. तर प्रार्थना हीच करायची की मला मनुष्ययोनीमध्ये हा जो जन्म मिळाला आहे हा देवा शेवटचा ठरावा, आणि ह्या जन्मामधून म्हणजे या भवसागरातून, या संसार सागरातून पार होण्यासाठी आपण हा शेवटचा ठरावा म्हणून माझी बाही धरा, हात धरा आणि मला इथून बाहेर काढा. कारण आपण दातार आहात. दातार म्हणजे काय की पात्र न पाहता जो दान देतो
त्याला दातार असं म्हणतात. की फारशी तो तुमची स्वतःची लायकी काय आहे, तुम स्वतःचं किती ताकद आहे, तुमची किती साधना झाली आहे, अशा कुठल्याही गोष्टीमध्ये न अडकता जो कृपेचं दान देतो, थोडंसं जरी केलं तरी प्रसन्न होतं. देवाच्या बाबतीत काय म्हटलंय की पुष्पम पत्रम फलम तोयम योमी भक्त्या प्रयच्छते. साधं एखादं फूल, साधं एखादं पान, ते अर्धा असो का तुटका असो का पूर्ण असो पान, त्याच्यानंतर पुष्पम पत्रम फलम, एखादं कोणतंही फळ किंवा एक थेंब किंवा एक ओंझळभर किंवा एक आचमनी एवढं पाणी जरी त्याला अर्पण केलं ना ते भावाने, तर तो त्याच्याने अत्यंत प्रसन्न होऊन त्याच्यावरती कृपादान करतो. इतकं सहज संतुष्ट होणारा देवाशिवाय अन्य कोण आहे? संसारामधल्या आपल्यापैकी लोकांना आपण कितीही जरी दिलं ना तरी त्यांची संतुष्टता कधीही होत नसते. तर इथे भगवंताला प्रार्थना केली की आपण दातार आहात, आपल्याला काहीतरी एवढंसं जरी दिलं, नुसता साधा नमस्कार जरी केला, नुसतं तुमच्या समोर जरी उभं राहिलं तरी तुम्ही त्याला कृपा करता आणि कृपेचं दान देता. तर मला हा कृपेचा अनुग्रह द्या, कृपा अनुग्रह करा की माझं चित्त तुमच्या चरणाशी एकरूप राहील, असं काहीतरी करा, माझा हात धरा आणि या संसार सागरातून मला पार करा, म्हणजे पुन्हा एकदा मनुष्यजन्मामधून नाना योनीमध्ये भटकावं लागणार नाही. दुसऱ्या चरणामध्ये भगवंतांची अपरिमित स्तुती केली आहे. दुसरं चरण भगवंताची स्तुतीच आहे, कारण भगवंताला स्तोत्र, स्तुती, नमस्कार आणि उपासना फार आवडते. म्हणजे स्तुती तर आहे. तर स्तुती करताना भगवंताची स्तुती काय केली की चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणी, धन्य तुची विठोबा. इथे भगवंताची ह्या दुसऱ्या चरणामध्ये खूप प्रेमाने स्तुती केली आहे. भगवंता आपण अत्यंत चतुर आहात. चतुर अशासाठी आहात की कोणाच्या हृदयात कोणता भाव आहे त्यांनी जरी तोंडाने एखादा भाव व्यक्त केला तर त्याच्या अंतःकरणात काय भाव आहे हे जाणण्यामध्ये आपण शिरोमणी आहात. ज्याप्रमाणे लाखो गायींच्या कळपामध्ये जर एखादं वासरू सोडलं तर ते वासरू बरोबर आपल्या गायीपाशीच जाऊन थांबतं. तसं ज्याचं चित्त तुमच्या चरणाशी स्थिर झालेलं आहे त्याला तुम्ही लाखो करोडो जीवांच्या मधून 84 लक्ष योनीच्या मधून बरोबर शोधता आणि त्याला आपलं पद देता. जसं गजेंद्राला दिलं होतं, जसं आत्तापर्यंत अनेकांना तुम्ही दिलेलं आहे. तुम्ही त्याला पात्र बघितलं नाही. तुम्ही प्रल्हादाला पण दिलं, त्यात तो राक्षस कुळातलं हे बघितलं नाही. तुम्ही सुद्धा ब्राह्मणाला दिलं, तो केवळ विद्वान हे बघितलं नाही. किंवा तुम्ही राजा रणतिदेवाला दिलं, तो केवळ दानी आहे हे बघितलं नाही, तर त्याचा भाव तुम्ही बघितला. तर भाव जाणणाऱ्यातल्या चतुरांमधले आपण शिरोमणी आहात. शिरोमणी म्हणजे त्याच्यातले तुम्ही तज्ज्ञ आहात, तुम्ही परिपूर्ण आहात, त्यातले तुम्हाला सगळं जाणकार आहात. तुमचं वैशिष्ट्य काय आहे तर गुण लावण्याची खाणी. तुमच्यामध्ये जे गुण आहेत, यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर, हे गुण इतर कोणामध्ये नाही, आपण भगवंत आहात. त्यामुळे गुण आणि लावण्य म्हणजे सौंदर्य हे आपण खाणच आहात. कारण खाणीतून रत्न प्राप्त झाल्यानंतर खाणीतली रत्न घेऊन मनुष्य अलंकार बनवतो. तसं भगवंता तुमच्या भक्तिरूपी स्तुतीरूपी एखादा मी उच्चार केला तर तोच अलंकार बनून माझ्या कंठाचं भूषण होईल किंवा माझ्या वाणीचं भूषण होईल. म्हणून गुण लावण्याची खाण आपल्याला म्हटले. आपण मुकुट सकळा मणी म्हटलाय. ज्याप्रमाणे एखाद्याच्या मस्तकावरच्या असलेल्या मुकुटामध्ये ठसठशीत मणी सगळ्यात शोभून दिसतो, तसं या ब्रह्मांडामध्ये सगळ्यात मोठं उदारतेचं किंवा कृपा करणारा हा भगवान पांडुरंगा विठोबा. आपण मुकुटमणी आहात की सगळ्यात लक्ष त्या मुकुटाकडे जातं. कारण गर्दीत पायाकडे कोणी बघत नाही, पण डोक्याकडे बघितलं जातं. पण त्यापेक्षा डोक्यावरच्या मुकुटाकडे असं बघितलं जातं. तर तसं ज्याच्याकडे बघायचं, ज्याच्याकडे बघितल्यानंतर सर्व प्राप्त करून घ्यायचं, असा मुकुटमणी आपण आहात. आणि आपण धन्य तूची विठोबा. आता धन्य शब्द हा माणसाला लागू आहे, देवाला लागू नाही. धन्य कन्यापुत्र होती जे सात्विक, किंवा धन्य धन्य झालं आज धन्य दिवस, हे धन्य शब्द म्हणजे कृताकृत्य झाल्याचं. पण धन्य विठोबाला का म्हटलंय? कारण देवा तू साधकांवरती कृपा करतोस आणि साधकाला धन्य करून टाकतोस. आणि साधकाला धन्य कसा करतो की ज्याप्रमाणे तुझ्या वसंत तू करतो, म्हणून धन्य तुझी विठोबा. इथे धन्यवाद, धन्यता, धन्य, परिपूर्ती हे भगवान विठ्ठलाला केलेली गुणविशेषण आहेत.
म्हणजे दुसरा चरण हे फक्त भगवंताच्या स्तुतीचं आहे. चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी, धन्य तूची विठोबा. विठोबा तू धन्य धन्य आहेस. तू भक्तांवरती कृपा करतोस, तुझ्या कृपेला पार नाही. आमच्या दोषांना अंत नाही आणि तुझ्या कृपेला पार नाही. आम्ही दोषांच्या खाणी आहोत, तर तू कृपेचे औदार्याची खाण आहेस. हे त्याचं आहे. आता मी काय मागते तुझ्याकडे ते तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात. ते म्हणतात, करी या तिमिराचा नाश, उदय होऊनी प्रकाश, तोडी आशापाश करी वास हृदयी. हा अभंग अनुग्रहामध्ये मला नेमकं काय पाहिजे म्हणजे मी धन्य होईल, मी तरुण जाईल, ह्याचं वर्णन करणारा हा तिसरं चरण आहे. ते म्हणतात, करी या तिमिराचा. तिमिर म्हणजे अज्ञान. माझ्या मनातलं जे अज्ञानरूपी अंधकार आहे ना देवा, या अज्ञानरूपी अंधकाराचाच नाश कर. मग अज्ञान कुठला, अंधकार कोणता? तर मी अजूनही मी आणि माझ्यामध्ये अडकलेलो आहे. हा मी आहे, हे माझं आहे, हे मला पाहिजे, हे तुझं आहे, हे तू आहेस, हे तुझं पाहिजे, ह्याच्यामध्ये मी अडकलेलो आहे. मी याच्यामध्ये अडकलेलो आहे की खरं आमचं हित कशात आहे ते न जाणल्या कारणामुळे मी सामान्य गोष्टीमध्येच अडकून पडून ही गोष्ट मला द्यायची, ही पाहिजे, त्याचे संग्रह करतो आहे मी. आणि ही गोष्ट असू दे, ती गोष्ट असू दे, ती गोष्ट असू दे, असं करत आम्ही किती गोष्टीचं साठवणूक करून ठेवलेली आहे, खूप साठवून ठेवलेलं आहे. तर हे जे आहे ना, हे मी माझ्या या अज्ञानामुळे. म्हणून देवा तू या अज्ञानाचं करी या तिमिराचा नाश. या स्पेसिफिक म्हटलं की ह्या तिमिराचा म्हणजे मी माझे या अज्ञानाचा नाश तू कर. जसं गजेंद्र म्हणतो की मी आतून बाहेरून अज्ञानाने गच्च भरलेलो आहे, त्या अज्ञानरूपी देहाचा तू नाश कर. तसं तुकोबाला इथे म्हणतात, करी या तिमिराचा नाश, या अज्ञानाचा नाश कर. आणि काय अज्ञानरूपी अंधकाराचा नाश कर. काय कर, तू उदय होऊनी प्रकाश. तर तू माझ्या हृदयामध्ये ब्रह्मज्ञानाचा प्रकाश निर्माण कर, उदय कर. तर ब्रह्मज्ञान म्हणजे काय? ब्रह्मज्ञान म्हणजे काय? उदय होऊनी प्रकाश, हे ब्रह्मज्ञान प्रकाश किंवा प्रकाश निर्माण कर म्हणजे नेमकं काय आहे? तर माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्या नामरूपी, गुणरूपी आणि तुझ्या चरित्ररूपी, तुझ्या कीर्तिरूपी दिव्य अशा बोधाचा माझ्या चित्तामध्ये प्राकट्य व्हावं, त्याचं मला ज्ञान व्हावं. एकदा का हृदयामध्ये भगवंताविषयी कळलं ना की आपण इकडे कशात जाऊ. एकदा का मालकाने आपल्या हातामध्ये अपॉइंटमेंट लेटर दिलं की न चुकता रोज आपण त्या नोकरी ठिकाणी जातो, नोकरी करतो आणि दर महिने 1 तारखेला आठवणीने पुढे हात पुढे करून पगाराचा चेक घेतो. तसं आहे, मला कळलं की तुझ्या चिंतनामधून ज्ञान मिळतं. मग आता तुझ्याशिवाय अन्य चिंतन मी कसं करेन? तर त्यामुळे हे ब्रह्मज्ञान म्हणजे काय? पुष्कळ म्हटलं की ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी राजा रघुवंश चालला होता. आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान म्हणजे काय? तर माझ्या हिताची गोष्ट कोणती ती पक्की हृदयामध्ये स्थिरावून त्याच्यासाठी पाठपुरावा करणे, हे ते ब्रह्मज्ञान आहे, हे ते आत्मज्ञान आहे. आणि हे ज्ञान म्हणजे काही उडत्याच्या मनातलं कळलं, अंधारातलं वाचायला येणं, दुसऱ्याचं भूत भविष्य दिसणं म्हणजे ज्ञान नाही. तर ज्ञान तेच आहे की ज्याच्यातून माझं स्वतःचा उद्धार कसा होईल आणि त्याच्यातून मी भगवंतापर्यंत कसा जाऊन पोचेल, कसा त्याला प्राप्त करेल, या संबंधाचा मार्ग मला मिळणे, हे ब्रह्मज्ञान. तर उदय होणी प्रकाश. तो आणि पुढं काय म्हणतात, तोडी आशापाश. तू संसाराचा आशापाश तोड. आशापाश हा सगळ्यात मोठा दोष आहे. आमच्या आशा आणि निराशामध्ये आम्ही एवढे अडकलेलो आहोत की हे झालं तरी देवा काही नाही, फक्त एकच आता तुझ्याकडे इच्छा व्यक्त करतो की बस पंढरीला यायला मिळावं, ही पण आशाच झाली. तेव्हा एवढं झालं की एवढं माझं संकट दूर कर, ही पण आशाच झाली. तेव्हा एवढं होऊ दे की माझे एवढं वाचन पूर्ण होऊ दे, ही पण आशाच झाली. ही वासनेचाच एक प्रकार झाला आणि वासनेचा सूक्ष्म प्रकारसुद्धा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात टाकतो. त्यामुळे ज्याप्रमाणे भगवंताने आपल्या गोपबांधवांना वासने सूक्ष्म प्रकारातून सोडवलं होतं आणि ब्रह्मडोहातून स्वधाम ज्योतिरूप दर्शन दाखवलं होतं, तसं तर तुम्ही तोडी आशापाश. माझ्या अंतःकरणात, मनात, विचारामध्ये जो आशेचा कायम एक प्रकारचे लालूच आहे, ती तू कमी कर. आणि करी वास हृदयी. आणि एवढ्यासाठी एकच गोष्ट केली झाली पाहिजे की तुझा नित्य निवास माझ्या हृदयामध्ये असला पाहिजे. म्हणजे जर भरामध्ये साधू संत आले, सद्गुरू आले की बाह्य गोष्टी आपोआप दूर होतात, आपलं लक्ष सद्गुरूंवरती जातं. तसं ही गोष्ट आहे. आपल्याला एखादी गोष्टीची आवड लागली, आपली परीक्षा असली की बाकी सगळ्या गोष्टी आपण सोडून फक्त परीक्षेचा अभ्यास करतो. तिचं ध्येय पाहिजे. तर माझ्या हृदयातलं ध्येय तू असशील ना, तर त्यावेळेला माझं मन इतरत्र अडकणार नाही. पण तरीही चौथ्या चरणामध्ये महाराज पुन्हा विनयाने सांगतात, तुकोबाराय म्हणतात, ते म्हणतात की मी अज्ञानामुळे संसारामध्ये गुंतलेलो आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो, पाहे गुंतलो नेणता. नेणता म्हणजे अज्ञान, जाणीव नेणीव, नेणीव म्हणजे अज्ञान. मी गुंतलो आहे
आणि माझी असो तुम्हा चिंता. माझी प्रार्थना आहे का तेव्हा हाच अनुग्रह करा की माझी चिंता आता तुम्हाला असू द्या, माझी काळजी तुम्हाला घ्या, माझ्यावर लक्ष असू द्या की ज्याच्यामुळे मी अडकलेलो आहे. माझी प्रार्थना एवढीच आहे की मला आता याच्यातून मुक्त करण्याची काळजी तुम्हाला असू द्या. बस, मला मुक्त करण्याची काळजी तुम्हाला असू द्या. आपण म्हणतो ना की मी एक मोठा कार्यक्रम ठरवला आहे, पण माझी सर्व भिस्त तुमच्यावरती सांभाळून घ्या. तर तशी गोष्ट आहे की माझी चिंता तुम्हाला असू द्या, बस दुसरं काही सांगणार नाही माझं. आणि तू पुढे उभाराय म्हणतात की तुका ठेवी माथा, मी तुमच्या चरणावरती मस्तक ठेवून विनंती करतो, आता पायी राखावे. तुमच्या चरणावरती माझं मस्तक ठेवलेलं आहे, आता माझं रक्षण तुम्हीच करा. मला संसार भयातून वाचवा, माझं रक्षण तुम्ही करा, माझं रक्षण तुम्ही करा. मी तुम्हाला पूर्णपणे शरण आलेलो आहे. थोडक्यात शरणागताचं रक्षण तुम्ही करता, माझं रक्षण तुम्ही करा, की मला आता पुन्हा कुठेही अडकवू नका. तुकोबाराय महाराज या अभंगामध्ये परमेश्वराचा अनुग्रह मागतात. आणि हा अनुग्रह काय आहे तर त्या अनुग्रहाच्यामध्ये आता एकूण 6 प्रकार आहेत. पहिला अनुग्रह काय मागितलं की माझं चित्त तुमच्या चरणाशी स्थिर व्हावं. दुसरा अनुग्रह काय मागितला तर भवसागरातून पार करण्यासाठी तुम्ही माझ्या खांद्याला म्हणजे हाताला धरून बाहेर काढा. तिसरा अनुग्रह काय म्हणतात की माझ्यातला अंधकार रूपी तिमिराचा नाश करा. चौथा अनुग्रह काय म्हणतात तर माझ्या हृदयामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडू द्या. पाचवा अनुग्रह काय आहे तर आशा पासांचा तुम्ही नाश करा. आणि पाचवा आणि शेवटचा अनुग्रह काय आहे माझ्या हृदयात, 6वा आणि शेवटचा माझ्या हृदयात तुम्ही वास करा, कारण त्या योगानेच मी उद्धरून जाईल आणि ही सगळी चिंता तुम्हाला असू दे. म्हणजे काय मी तुम्हाला तर सांगितलं की माझी चिंता तुम्हाला असू दे. माझ्यामध्ये काय कमी आहे हे मी तुम्हाला सांगितलं, मला काय करायची इच्छा आहे हे तुम्हाला सांगितलं, मला कुठे जायचं आहे हेही तुम्हाला सांगितलं, आणि त्यासाठी मी काय करतोय तेही तुम्हाला सांगतो. मी तुमची स्तुती गातोय, तुमचे ज्याप्रमाणे गुण हृदयामध्ये गातोय, आणि त्याहीपेक्षा मी तुमच्या चरणावरती माथा ठेवतो आहे, नमस्कार करतो आहे. आता हे डोकं उचलू नका, आता या डोक्याला आणि हाताला धरून तुम्ही मला तुमच्या चरणापाशी घेऊन जा, तिथे माझं सदैव रक्षण करा, आता पायी राखावे. हा या अभंगाचा अंतरंगातला गोषवारा आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना प्रेमाची प्रेरणा देतो, प्रेमाची प्रेरणा की रोज आपलं आध्यात्मिक जीवन परिपूर्ण होईपर्यंत रोज एकदा तरी देवापुढे उभा राहून अत्यंत प्रेमाने अभंग म्हणा की देवा मी तुझा आहे, हे नाथ मैं आपको भूलू नाही, मी तुमचा आहे आणि तुम्ही मला माझं रक्षण करा. आणि याच्यामध्ये स्तुती सगट भगवंताची विनंती आणि अनुग्रहाची मागणी केली आहे. भगवंताने माझा कृपा अनुग्रह करावा की त्यांच्या कृपा अनुग्रहामुळे संसारासकट परमार्थही सिद्ध होऊन श्री भगवंतांची प्राप्ती होईल. तो प्राप्त करून देणारा भगवंत कसा आहे तर धन्य तुझी विठोबा, अशी प्राप्ती करून देणारा हा भगवंत. आपण धन्य आहात. मी आपल्याला वंदना करतो. सद्गुरुनाथ भगवान की जय. गुरु गोविंद महाराज की जय. सद्गुरु श्री केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांना माझा प्रेमपूर्वक जय श्री कृष्ण.